आज आपण इथे असा एक मसाला तयार करणार आहोत, ज्या मसाल्यापासून तुम्ही चुटकीसर कोणत्याही भाताचा प्रकार आणि कोणत्याही भाजीचा प्रकार बनवून तयार करू शकता, तेही अगदी कमी वेळेमध्ये। मग हा मसाला तुम्ही फ्रीजला अगदी 1 ते 1.5 महिनासुद्धा स्टोर करून ठेवू शकता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये कांदा काप, टोमॅटो काप, मग नंतर भात बनव, भाजी बनव, आता ह्याचं काहीसुद्धा टेन्शन नाही। जर तुम्ही हा मसाला बनवून एकदा ठेवताना तर पाहिजे त्यावेळेस काढायचा आणि भाजी, भात कोणताही प्रकार असू द्या तुम्ही बनवून तयार करू शकता। अगदी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, अगदी त्याच पद्धतीने मसाला बनवून तयार करा। चला तर मग मसाला बनवायची तयारी सुरू करूया। गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई व्यवस्थित गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे इथं आपल्याला धने घ्यायचे आहेत, 2 चमचे जिरे घ्यायचे आहे, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत। आपल्याला हे मीडियम गॅसवरती छान असे एकसारखं हलवत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। भाजायला लागलं की तिळाचा आणि धण्याचा वास सुगंधी असा सुटतो, त्याच्यावरून लक्षात येतेच। आता तुम्हाला इथे मसाल्याची अधिक जर चव वाढवायची असेल तर याच्यामध्ये अगदी 2 चमचे एवढी खसखस घालू शकता। खसखशीमुळे काय होतं ना, आपल्या भाताला आणि भाजीला चव खरंच खूप छान येते। त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे खसखस 2 चमचे नक्कीच घाला। आता छान असं खरपूस आपलं इथं भाजून तयार झालेलं आहे। एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता हे आपल्याला थंड व्हायला अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात, परंतु आपल्याला पुढचा मसालासुद्धा बनवायचा आहे, तर हे मसाला साईडला काढून ठेवूया। आता इथे आपल्याला अर्धी वाटी एवढं खोबरं घ्यायचं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। मी इथं खोबऱ्याचं काप करून घेतलेलं आहे। जर तुम्ही इथे खिसलेलं खोबरं वापरत असाल तर तुम्ही खिसलेलं खोबरं असं भाजू नका। तुम्ही सुरुवातीला तीळ, धने आणि जिरे टाकले होते ना, त्याच्याबरोबरच खिसलेलं खोबरं घाला आणि छान असं परतून घ्या। यामुळे काय होतं ना की खोबरं व्यवस्थित भाजलं जातं, करपणार नाही, कारण त्याच्यामध्ये धने, जिरे हे सगळं असतं त्याच्यामुळं। आणि जर असे काप केले असतील तर अगदी तुम्ही असं स्पेशलच भाजून घ्या, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजलं जाणार नाही। छान असं खरपूस भाजलेलं आहे। आता हे साईडला ठेवून देऊया आणि कढईमध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, अगदी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। बरोबरच आपल्याला इथे 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। यामुळे काय होतं, कढीपत्त्याच्या पाण्यामुळे आणि लसणामुळे ना फ्लेवर भाजीला खरंच खूप छान येतो आणि आपण कोणतीही भात असो, भाजी असो, फोडणीला आपण लसूण आणि कढीपत्ता नक्कीच वापरतो। त्याच्यामुळं का नाही, हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता आहे ना, तो थोडासा ना कडक होतो इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, त्याचा कलर अजिबात चेंज होत नाही आहे। बरोबरच आपल्याला इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे। यामुळं काय होतं, कोथिंबीरमध्ये जी पाण्याचे प्रमाण आहे ना ते निघून जाते आणि त्याच्यासाठीच आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। त्यामुळे आपला मसाला खराब होणार नाही आहे। याच्यासाठी आपल्याला हे ओलसर आहे, त्यामुळे अगदी थोडंसं ड्राय होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। त्यामुळे साधारण 2 मिनिटं नक्कीच लागतील। 2 मिनिटांमध्ये छान असं हे सुद्धा परतलं गेलेलं आहे। तर आता मी काय केलं होतं, इथे जी मी धने आपले खोबरे काढलेले त्याच्यामध्ये काढून घेतलेले, पण तुम्ही ही चूक करू नका, त्याला सेपरेट डिशमध्ये काढून घ्या। ती ओलसर पदार्थ असतोय आणि तेही गरम असल्यामुळं। आता इथे आपल्याला एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा छान आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे। कांदा परतण्यासाठी इथे असाच परतला जात नाही, तर त्याच्यामध्ये साधारण आपल्याला 1 चमचा एवढं तेल घालावं लागेल, तरच कांदा व्यवस्थित परतला जातो, कारण असा कांदा तर परतला जात नाही आहे लवकर। आता याच्यामध्ये 1 चमचा एवढं मी तेल घातलं आहे। तेल घातल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला एकसारखा हलवत अगदी मीडियम गॅसवरती छान असा गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता कांदा भाजण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं नक्कीच लागू शकते, पण दररोज भात आणि भाजी बनवताना जी वेळ लागतो तो वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल तर 8 ते किंवा एखाद्या महिन्याचा तुम्ही मसाला असा जर बनवून ठेवला तर तुमचा वेळ बराच वाचेल। आता इथं बोलत बोलत कांदासुद्धा छान असा गोल्डन कलरमध्ये झालेला आहे। आता कांदासुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे दुसऱ्या डिशमध्ये। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तिथे चूक केली होती, ती सुधारली। मी साईडला त्यावरचा मसाला काढून घेतला आणि त्याच मसाल्यावरती मी आता इथे कांदा काढून घेतला आहे। आता सुरुवातीला आपण जी खोबरं, धने, जिरे आणि जे तीळ घेतले होते ना, ते छान थंड झाल्यानंतर सुरुवातीला मिक्सरला फिरवायचे आहेत। यामुळे काय होतं ना, याच्यामध्ये जे खोबरं आहे ना हे जरा थोडं जाडसर आहे, त्यामुळे मिक्सरला व्यवस्थित फिरले जाईल, बारीक होईल। त्यामुळे सुरुवातीला छान असं आपण याला फिरवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याची पावडर झालेली आहे, अगदी आपल्याला हवी तशी। आता याच्यामध्ये काय करायचं आहे,
लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा भाजून जो घेतला होता ना, तो मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. आता इथे लक्षात राहू द्या, पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरायचा नाही. जर पाणी वापरलं तर आपला मसाला लवकर खराब होतो आणि स्टोअर करून तुम्ही त्याला ठेवू शकत नाही. पण जर तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल तर याच्यामध्ये 1 चमचा तेल घाला आणि तेल घालून हा मसाला छान मिक्सरला फिरवा आणि व्यवस्थित तुम्हाला मी इथे दाखवते असा बारीक झाला की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हा सगळा मसाला काढून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की सगळा मसाला मी इथे एका हवाबंद डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर चला आता आपल्याला ह्याच मसाल्यापासून सुरुवातीला मी तुम्हाला मसाला भात कसा बनवायचा ते तुम्हाला इथे दाखवते. आता मी इथे मसाला भात बनवत आहे म्हणजे तुम्हीही तेच बनवा असं नाही. तुमचा कुठलाही भाताचा प्रकार असू द्या, तुम्ही हा मसाला नक्कीच वापरून बघा. आता 2 चमचे इथे तूप गरम करून घेतले. बरोबरच 1 ते 1.5 दालचिनीचा तुकडा घेतला, 5-6 लवंगा आणि 5-6 इथे मिरे घेतले. छान असं खडे मसाले आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. खडे मसाले घातल्यामुळे आपल्या भाताला फ्लेवर खूप छान येतो. आता जो मसाला आपण स्टोअर करण्यासाठी इथे बनवून ठेवलेला आहे, अगदी 2 चमचे हा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पटकन ही तूप आहे ना, हे तूप साईडला सोडायला चालू झालेलं आहे. मसालासुद्धा बऱ्यापैकी परतला आहे. आता काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता पटकन याला तेलसुद्धा सुटायला सुरू झालेलं आहे. तेल सुटायला सुरू झालं की अर्धा चमच हळद घालायची आहे. बरोबरच आपल्याला इथे 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर घातलेली आहे. ही फक्त कलरसाठी वापरलेली आहे. याच्यामध्ये तिखटपणा अजिबात नाही आहे. जर तुम्हाला इथे तिखटपणा हवा असेल तर तुम्ही थोडीशी तिखट वापरली तरी चालेल किंवा हिरवी मिरची एखादी घातली तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला मसाला व्यवस्थित इथे परतून झालेला आहे. याच्यामध्ये छोट्या आकाराचं 1 बटाटं आणि अगदी अर्धी वाटीलाही कमी एवढं मटर घातलं आहे. मटर आणि हे बटाटे व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. परतल्यानंतर मी अगदी 30 ते 35 मिनटं तांदूळ भिजायला घातलेला होता. साधारण 1 वाटी हा बासमती तांदूळ आहे. 30 ते 35 मिनटं मी पाण्यामध्ये भिजवलेला होता. हा याच्यामध्ये घालून घ्यायचा. हा सुद्धा मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. आता इथे बासमती तांदूळ शिजवताना तुम्ही एक गोष्ट लक्षात राहू द्या, जर तुम्ही तांदूळ 25 ते 30 किंवा 30 ते 35 मिनटं भिजाय घातलेला असेल तर तुम्ही 1 वाटी तांदळासाठी अगदी 1.5 वाटीच पाणी वापरायचं आहे. मी इथे कढईत शिजवत आहे त्याच्यामुळे इथे मी 1.5 वाटी पाण्यामध्ये छान असा आपण ही तांदूळ शिजवून घेणार आहोत. 1.5 वाटीपेक्षा थोडं जास्तच पाणी घातलं होतं का तर मी इथे कढईमध्ये शिजवत आहे. पण जर तुम्ही इथे कुकरला लावणार असाल तर एक गोष्ट लक्षात राहू द्या, जर अगदी तुम्ही 30 मिनटं तांदूळ भिजाय घातलेला असेल तर अगदी 1.5 वाटी पाण्यामध्ये कुकरला सुद्धा छान असा भात शिजून तयार होतो. त्यामुळे जास्त पाणी घालू नका. चवीनुसार 2 चमचे मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित हलवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पूर्ण भात अगदी 15 मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे. अगदी बारीक गॅसवरती भात शिजत आहे तोपर्यंत रसरशीत अशी बटाट्याची भाजी बनवूया. त्यासाठी काय करायचं, आपल्याला इथे तेल घालायचं आहे. अगदी 1 चमचा एवढंच तेल घातलं आहे. तेलाचे प्रमाण कमीच ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आपण जो बनवलेला मसाला होता तो मसाला अगदी 2 चमचे याच्यामध्ये घालून घेतला आहे. मसाला घातल्यानंतर पळीने छान असा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मी तुम्हाला इथे दाखवते तसा. जसजसं मसाला परतला जातो ना तसतसं मसाल्याचा सुगंधी असा वासना सगळीकडे असा दरवळायला सुरू होतो. आता बऱ्यापैकी छान असा आपला मसालासुद्धा परतायला सुरू झालेले आहे. तर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता इथे थोडंसं पाणी घातलं. आता इथे पावडर मसाले घालूयात. बेडगी मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे. अगदी 1.5 चमचा घातलेला आहे. बरोबरच अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर इथे सोलापुरी काळा मसाला असतो तो 2 चमचे याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. बरोबरच हा मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे. मिक्स केल्यानंतर सुद्धा आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत आणि छान असं याला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजून देणार आहोत. थोडं पाणी घातल्यानंतर आपल्याला ना छान असा हा मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. अगदी थोडं मसाला शिजण्यासाठीच पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनिटांनी झाकण काढायचं. छान मसाला एकदा हलवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता छान असं ह्याला तेलसुद्धा सुटायला चालू झालेलं आहे. म्हणजे छान अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. याचा फ्लेवर आणि सुगंधी वास एवढा छान येतो ना. भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, बरोबरच तीळ आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जी धनं होतं ना ती सुगंधी असं वास मारतात ना, त्या वासामुळं ना भाजी खायची इच्छा होते. उभ्या आकारामध्ये कट केलेला बटाटा, थोडासा वाटाणा घ्यायचा, याच्यामध्ये घालायचा या मसाल्यामध्ये आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचा.
हा मसाला छान असा परतल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. लक्षात राहू द्या, थंड नाही, गरम पाणी घालायचं आहे. आता इथे मी माझ्या क्वांटिटीनुसार पाणी घातलेलं आहे. तुम्हाला दाटसर हवं असेल तर तुम्ही थोडं कमी घाला आणि जर तुम्हाला रसरशीत अशी पातळ भाजी हवी असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल. अगदी याच मसाल्यामध्ये आपल्याला छान असं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. एकदम रसरशीत अशी ही भाजी बनवून तयार होते. जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल तर तुम्ही नाही ते मसाला भाजीसुद्धा अशीच बनवू शकता. म्हणजे सुरुवातीला बटाटा वाटाणा टाकला ना, अगदी बटाटा शिजावं एवढं थोडंसंच पाणी घाला आणि छान अशी मसाला इथे बटाटा बनवून तुम्ही टिफिनला देऊ शकता. इथं भाजीसुद्धा छान अशी शिजलेली आहे, पाहिजे तशी रसरशीत अशी झालेली आहे. आता छान अशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने ही भाजी आता आपण सजवून घेऊया. परफेक्ट अशी एका मसाल्यापासून भाजी बनवून तयार झालेली आहे. आता इथे भातसुद्धा आपला शिजला आहे का ते चेक करूया, झाकण काढूया. छान असा भातसुद्धा शिजून तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता की छान सुटसुटीत असा मसाला भात बनवून तयार आहे. आता इथे मी मसाला भात बनवला, पण तुम्हाला जो भाताचा प्रकार आवडतो किंवा बिर्याणी आवडत असेल त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला वापरला तरी चालेल. नॉनव्हेजला सुद्धा चालतो. तुम्हाला कशी वाटली मसाल्याची रेसिपी मला नक्की सांगा.